जानकीबाई हॉल, मुंशीनगर, अंधेरी वेस्ट, उबर. लगेच मला इथून मोठी ट्रिप भेटलेली आहे. मी मुद्दामच घेतलेली आहे मोठी. कोकणात घेऊन गेलो होतो रिक्षा. तर तिथे जशी रिक्षा चालवायला मजा आलेली ना, सेम तशीच मला इथे रिक्षा चालवायला मजा आली. कारण अख्खा रस्ता, नशीब चांगलं असलं माझं तर रिटर्न भेटेल लगेच, किंवा थोडा उशीर लागेल, किंवा असं शोधत शोधत यायला लागेल मला. खारघरची ट्रिप वाजत होती. बघितलं, निघून गेली. तसं पण मी घेतली नसती खारघरची. कम्प्लीट 1 तास लागला मला इथे यायला. आणि ट्रॅफिक अजिबात नव्हती आज, कारण आज सुट्ट्या आहेत सगळ्यांना. तर रस्ता एकदम मोकळा होता. इनड्राईव्ह म्हणून ऍप आहे, तुम्हाला ज्यांना कोणाला माहित असेल त्यांना माहित असेल, ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी मी सांगतोय की इनड्राईव्ह म्हणून ऍप आहे. नशीब चांगलं असलं तर खतरनाक काम होईल. डायरेक्ट कुठली ट्रिप भेटली होती माहितीये का, मानकोलीना क्लिक केलं ना की मला 270 रुपये दाखवले कस्टमरने ठरवलेले, पॅसेंजरने. तर मी आहे आता कोलशेतला आणि आज आहे 26 जानेवारी 2026, म्हणजेच प्रजासत्ताक दिन. तर सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 म्हणजे खूपच शुभेच्छा. तर आता मी कोलशेतला आहे. मी सकाळी 8 वाजता निघालो होतो रिक्षावर, घरूनच निघालो होतो आज. तर निघाल्यावरती मी पहिला भालकुमला शेअरिंग भाडे घेऊन गेलो म्हणजे, आणि मग तिथून लगेच मला कोलशेतचा मीटरवरती भाडा भेटला. मग कोलशेतवरनं परत मी गांधीनगरला गेलो आणि गांधीनगरवरनं तीच ट्रिप घेऊन परत इथे कोलशेतला आलोय. तर आतापर्यंत तर कंटिन्यू ट्रिप भेटल्या मला. पण आज थोडं वातावरण थंड आहे. आता मी कधीपासून इथे बसलोय पण भाडं वाजत नाहीये, उबरवरती पण आणि रॅपिडोवरती पण. तर आजचा दिवस कसा जाईल ते आपण बघूयात पुढे जाऊन. पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, जानकीबाई हॉल, मुंशीनगर, अंधेरी वेस्ट. उबरवरती अंधेरी वेस्टची ट्रिप वाजते. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे मी मगाशी होतो कोलशेतला आणि आता मी आहे तुळशीधाम या रोडला. तर इथे मी एक ट्रिप घेऊन आलो उबरवरती आणि लगेच मला इथून मोठी ट्रिप भेटलेली आहे. मी मुद्दामच घेतलेली आहे मोठी ट्रिप, कारण आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे वातावरण थोडं टाईटच आहे, थंड आहे थोडं. त्याच्यामुळे मी म्हटलं आज घेऊन टाकूयात मोठी ट्रिप. तर ती ट्रिप आहे सीवूड, नवी मुंबई. तर त्यांना आता इथे पिक करायला आलोय मी लोकेशन वरती. आणि खूप टाइम नंतर मी एवढी मोठी ट्रिप घेतलेली आहे. मी घेत नाही सहसा, पण आज थोडा वातावरण थंड असल्यामुळे घ्यायला लागली. तर बघूयात आता. त्यांना पिक करतो, तिथून पिक करतो, त्यांना ड्रॉप लोकेशन वर सोडतो. आणि सीवूड वरनं वगैरे एवढ्या लांबून रिटर्न भेटायचे चान्सेस खूप कमी असतात. नशीब चांगलं असलं माझं तर रिटर्न भेटेल लगेच, किंवा थोडा उशीर लागेल, किंवा असं शोधत शोधत यायला लागेल मला ठाण्यापर्यंत. तर बघूयात आता कसे नशीब आपले आहेत. खारघरची ट्रिप वाजत होती. बघितलं, निघून गेली. तसं पण मी घेतली नसती खारघरची. तर मी आत्ताच आलोय सीवूडला. तर सेक्टर कुठला आहे माहित नाहीये मला, पण सीवूडला आहे मी. तर कम्प्लीट 1 तास लागला मला इथे यायला. आणि ट्रॅफिक अजिबात नव्हती आज, कारण आज सुट्ट्या आहेत सगळ्यांना. तर रस्ता एकदम मोकळा होता. आणि हा पाम बीच रोड आहे ना, एवढा भारी आहे ना, म्हणजे कडक वाटलं रिक्षा चालवायला. म्हणजे असं वाटत होतं की मी म्हणजे कसा एक्सपिरियन्स होता माहितीये का, मी तुम्हाला जर माहित असेल मी कोकणात घेऊन गेलो होतो रिक्षा. तर तिथे जशी रिक्षा चालवायला मजा आलेली ना, सेम तशीच मला इथे रिक्षा चालवायला मजा आली. कारण अख्खा रस्ता सुसाट, एकदम फुल खाली रस्ता होता. रस्त्यावरती कोणी नाहीये. हे बघा, कुठलं तरी सीवूडचाच आहे, सेक्टर 44. पिकअप लोकेशन खूप लांब आहे, 1.8 किलोमीटर, आणि 55 रुपये दाखवतात. मी घेत नाहीये ते आता. मला आता इथून बघूयात रिटर्न ट्रिप भेटते का ठाण्याची वगैरे, मुलुंडची वगैरे, किंवा ऐरोली किंवा घनसोली. म्हणजे ठाण्याच्या रूटला जे जे आहेत स्टॉप
त्या इकडची ट्रिप भेटते का इथून बघूयात आता. चान्सेस खूप कमी आहेत. आता मी साईडला थांबलो इथे आणि तुम्हाला जसं मी मगाशी सांगत होतो रस्ता एवढा भारी भेटला मला आणि आज सुट्टी असल्यामुळे एकदम क्लिअर रस्ता होता. तर आता मी इथे थांबलोय, बघूयात. उबर आणि रॅपिडो दोन्ही पण चालू आहेत. आणि आता इथे येताना ना इथे यायचे मला 413 रुपये भेटले. तर बघूयात आता, रिटर्न भेटली, नशीब चांगलं असलं तर खतरनाक काम होईल. बघूयात पुढे. बघ, नेरूळ स्टेशनचं वाजत होतं पण पटकन निघून गेलं. तर मित्रांनो, माझ्या मागच्या साईडला आहे सीवूड मॉल. हा बरोबर, सीवूड मॉल आहे. आणि मी मगाशी होतो सेक्टर 48ला, जिथे मी ठाण्यावरनं पॅसेंजरला सोडलं आणि तिथे थांबलो होतो बराच वेळ. जवळजवळ 10:52ला मी तिथे होतो, 10:50ला. आणि त्याच्यानंतर आता 11:24 झालेले आहे. ते बघा, 11:24 झाल्यात आणि मी आता इथे एक मीटरवर भाडं घेऊन आलोय. जास्त लांब नाहीये, तिकडून जवळच आलोय. इथे म्हटलं तिथे बराच वेळ थांबलेलो, आता दुसरीकडे जाऊन बघूयात. भेटला मला मीटरवरती छोटासा भाडा, त्यांना इथे घेऊन आलो आणि सोडलं इथे मॉलमध्ये. आणि मग आता इथे थांबलोय. तर बराच टाइम झाला, आज काय वाटत नाहीये की मला इथून रिटर्न भेटेल. शक्यता खूपच कमी आहे. हे बघा, वाहल म्हणून कुठलं तरी उल्वेची ट्रिप वाजत होती. मगाचपासून वाजते ती उल्वेची ट्रिप. ठाण्याची वगैरे वाजली तर किती चांगलं होईल, मुलुंड वगैरे. तिकडच्या ट्रिप वाजत नाहीयेत. मला आठवतंय, मी एकदा इथे आलो होतो सीवूडला, इथेच मॉलच्या बाहेर उभा होतो. मला इथून डायरेक्ट कुठली ट्रिप भेटली होती माहितीये का? मानकोली नाका, मानकोली नाही, मानकोलीच्या पुढे कल्याण बायपास आहे ना, जो कल्याणला रस्ता जातो, राईट मारला की आणि लेफ्ट मारला की भिवंडीला जातो, म्हणजे रांजनोली जो नाका आहे ना, तिथली ट्रिप मला इथून भेटली होती डायरेक्ट. तर मी ती घेतली होती. आता बघूयात इथून कुठली ट्रिप भेटते. शक्यता खूपच कमी आहे, बराच वेळ झाला मी इथे वेट करतोय. बघू. तर मित्रांनो, मी मगाशी होतो सीवूडला, तुम्हाला तर माहितच आहे. आणि मी आता रिटर्न आलेलो आहे ठाण्यात. तर आता वाजले आहेत, मी तुम्हाला दाखवतोय बघा, 12:38 झालेले आहेत, म्हणजे 12:45 झालेले आहेत आता. आणि मी इथे कसा आलो ते तुम्हाला मी सांगतो आता. तर रॅपिडो आणि उबर वरती तर मला ट्रिप भेटत नव्हत्या, बराच टाइम झाला भेटत नव्हत्या. कारण मला माहित आहे एवढ्या लांब गेल्यानंतर रिटर्न ट्रिप भेटणं मुश्किल असतं. तरी पण मी आज गेलो होतो, तर भेटत नव्हत्या ट्रिप. पण मी इथे कसा आलो ते सांगतो तुम्हाला. तर एक इनड्राईव्ह म्हणून ऍप आहे, तुम्हाला ज्यांना कोणाला माहित असेल त्यांना माहित असेल, ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी मी सांगतो. एक इनड्राईव्ह म्हणून ऍप आहे, म्हणजे ओला उबेर रॅपिडो सारखाच आहे, पण थोडा वेगळा आहे. म्हणजे त्याच्यात काय कसं आहे माहितीये का? तो, पहिली गोष्ट सांगायची झाली तर तो पॅसेंजर साठी फायद्याचा आहे. का? तर त्याच्यामध्ये ना पॅसेंजर जो फेअर ठरवेल ना, तो आपल्याला घ्यायचा असतो. म्हणजे कसं असतं, समजा पॅसेंजरने, आता मी इथे येताना पॅसेंजरने 270 रुपये फेअर ठरवला होता इथला. म्हणजे कसं असतं, तुम्ही ऍप्लिकेशन ओपन केला ना तो, की त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या अशा राईड दिसतील. तुम्हाला इथून पिक करायचं आहे आणि इथे ड्रॉप करायचं आहे, असं तुम्हाला पूर्ण दिसेल तिथे. आणि त्याचे किती कस्टमरने ठरवलेले आहेत ते तुम्हाला दिसतील अगोदर. मग समजा आता मला सीवूडवरनं इथली ठाण्याची, म्हणजे कुठली माहिती आहे का? आता मी आहे इथे ऋतू पार्कच्या इथे आहे. तर इथली ट्रिप मला दिसली, तर त्याच्यावरती क्लिक केलं ना की मला 270 रुपये दाखवले कस्टमरने ठरवलेले, पॅसेंजरने. तर मला सीवूडवरनं इथे सोडायचं होतं 270 रुपये. तर त्याच्यात 3 ऑप्शन अजून असतात. म्हणजे ती तुम्ही ट्रिप उघडली, कुठली पण ट्रिप जी तुम्हाला हवी असेल ती, त्याच्यात 3 ऑप्शन अजून येतात एक्स्ट्रा, की 270 एक होता, एक 300 रुपये होता, आणि एक 350 रुपये होता, आणि एक 380 रुपये होता, असं. तर आपण, कस्टमरने तर 270 रुपये ठरवले होते, पण आपण त्यांना रिक्वेस्ट करू शकतो की मी या फेअरमध्ये मला जायचं आहे. तर मी त्यांना अगोदर 380च्या फेअरमध्ये केलं, पण त्यांनी ते डिक्लाइन केलं. तो फेअर त्यांनी डिक्लाइन केला. आणि मग मी 350 वाला त्यांना हे केला, रिक्वेस्ट केला. तर त्यांनी तो एक्सेप्ट केला आणि मग मी इथे आता सोडलं. तर मी तिथून निघताना ना, म्हणजे त्या पॅसेंजरला पिक
म्हणजे पिक करायला जाताना जाण्यापासून ते इथे येईपर्यंत म्हटलं मीटरवर चेक करू किती होतात. तर मी मीटर टाकला होता इथे येईपर्यंत, तर मीटरवर मी तुम्हाला दाखवतो किती झाले ते बघा. मीटरवर झाल्यात 494 बघू शकता. आणि किलोमीटर किती झालेत? 27.3 किलोमीटर. तर पिकअप करण्यापासून ते इथे ड्रॉप करण्यापर्यंत 494 रुपये झालेले आहेत मीटरवरती. तर याच्यामध्ये आपल्याला काही फायदा नाही आहे या इनड्राईव्ह ऍपचा. म्हणजे दोन गोष्टी आहेत, फायदा पण आहे आणि फायदा पण नाही. तर फायदा नाही हे अगोदर मी तुम्हाला सांगतो. फायदा तर फायदा नाहीये ते तुम्ही तर बघितलेलंच आहे, कारण 350 रुपये मला भेटले इथे यायचे आणि 494 मीटरवरती झाले होते. तर हा याचा लॉस आहे या ऍपचा. पण फायदा कसा आहे सांगतो तुम्हाला मी. जर तुम्ही लांब गेले असाल कुठे, आता मी जसं सीवूडला गेलो होतो, तर तिथून मला रिटर्न काही भेटतच नव्हते. अर्धा पाऊण तास जास्त झाला मी तसाच उभा होतो, मला रिटर्न भेटतच नव्हतं. तर फायदा असा आहे की तिथून तुम्ही कसं असतं, पॅसेंजरला तेवढ्या लांबून इथे यायला एवढे परवडत नसतात. 500 रुपयेपर्यंत परवडत नसतात. मग पॅसेंजर त्यांचे फेअर त्यांना जे टाकतात त्या फेअरने ते येऊ शकतात इथे. तर तो पॅसेंजरला फायदा आहे या ऍपचा. तर आपल्याला काय फायदा आहे, तर आपण तिकडे थांबण्यापेक्षा, म्हणजे एवढा वेळ अर्धा पाऊण तास थांबण्यापेक्षा आपल्याला जर डायरेक्ट इथे यायला भेटत असेल कमी तर कमी, म्हणजे आता किती 500, जवळजवळ मी 350 घेतले, म्हणजे जवळजवळ 150 रुपये मला कमी भेटले. पण ठीक आहे, म्हणजे मी तिथे थांबण्यापेक्षा इथे आलो हे महत्वाचं आहे. माझा वेळ वाचला हे महत्वाचं आहे मला वाटतं. तर मी हा ऍप जास्त वापरत नाही, कारण हा लोकलला वापरू नाही शकत तुम्ही. लोकलला तुम्ही तुम्हाला याचा लॉसच आहे ड्रायव्हरला. पॅसेंजरला फायदा होऊ शकतो याचा, लोकलला पण लांबच्या भाड्यानं पण पॅसेंजरला फायदा होतो याचा, आणि आपल्याला पण अशा प्रकारे फायदा होतो. तर मी हा ऍप आज बऱ्याच महिन्यानंतर ओपन केला आणि मला लगेच हा ठाण्याचा भाडा भेटला. तर मी आता आलो इथे, 350 रुपये घेतले पॅसेंजर कडनं आणि इथे आता ऋतू पार्कच्या इथे थांबलोय. तर असा हा फायदा आहे इनड्राईव्ह ऍपचा. तुम्ही पण यूज करू शकता. इनड्राईव्ह ऍप घ्या, त्याच्यावरती साइन अप करून वगैरे प्रोसेस सेम आहे. ओला उबेर रॅपिडोवर जसं तुम्ही करता तसंच तुम्हाला सगळं टाकायचंय त्याच्यात. आणि मग ऑन करून झालं की लॉग इन करायची गरज नाहीये. वरती ऑनलाईन जायचा ऑप्शन येतो, पण ऑनलाईन जायची गरज नाहीये. ऑनलाईन गेले ना की सारखं मग ते वाजत राहतं. पण तुम्ही जर ऑनलाईन नाही गेले तर तुम्हाला डायरेक्ट तिथे येतात भाडे. मग तुम्हाला कुठला घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकता तुमच्या मर्जीने. तर असा हा ऍप आहे इनड्राईव्ह. याचा असा फायदा आहे आणि काही तोटाही आहे, लॉसही आहे. तर आता मी आलो इथे ठाण्याला, आणि आता परत मी तुम्हाला तो ऍप दाखवला नाही, कारण कसं आहे, मी ज्या फोनमध्ये व्लॉग शूट करतोय ना त्या फोनमध्ये तो ऍप आहे माझा. या फोनमध्ये तो सपोर्ट नाही करत, त्याच्यामुळे मी याच्यात घेतला नाही. तो त्याच्यातच आहे समोर. तो फोन तुम्ही बघता, म्हणजे ज्या फोनने मी व्लॉगिंग करतोय त्या फोनमध्ये तो ऍप आहे. तर मी त्याचा शूट नाही करू शकत, आणि याचा कॅमेरा खराब झालेला आहे. तर याने मी तुम्हाला शूट करून दाखवलं असतं, पण कॅमेरा याचा खराब झालेला आहे. तर असा होता हा प्रवास. म्हणजे इथून सीवूडला गेलो, सीवूडवरनं ठाण्याला आलो. आता इथे परत मी उबर आणि रॅपिडो चालू करतो. मी चालू नाही केलं, मगाचपासून करायला पाहिजे होतं. बोलता बोलता भाडं तरी भेटलं असतं कुठलं तरी. तर आता मी ऑन करतोय बघा, रॅपिडो ऑन केलेलं आहे आणि उबर पण ऑन करतो. आता 12:45 झालेले आहेत, म्हणजे 12:45 झालेले आहेत. तर रॅपिडो आणि उबर दोन्ही पण ऍप चालू केलेले आहेत, बघू शकतो. आता इथून समजा बघतो, जरा थांबतो अर्धा तास, आणि इथून समजा भेटलं मला कुठलं तरी बालकुम वगैरे, कापूरवाडी वगैरे, तर चांगलीच गोष्ट आहे. तिथून मग जाईल मी घरी, नाहीतर मग इथूनच जातो घरी. तर इथे मी व्लॉग एंड करतो माझा, कारण फोनची बॅटरी लो झालेली. ज्या फोनने मी शूट करतोय, व्लॉग करतोय, त्या फोनची बॅटरी लो झालेली, 5%च राहिलेली आहे फक्त. त्याच्यामुळे मी इथे आता व्लॉग एंड करतो. मी आता इथे आलो होतो, थांबलो, म्हटलं थोडं पुढे जाऊन बघूया तिथे भेटतोय का भाडं. तर मी फोनची बॅटरी बघितली तर 5%च राहिलेली आहे. त्याच्यामुळे म्हटलं एंड करतो, आणि इथून ब्लॉगचं एंड करतो मी. इथून आता जो भाडा भेटेल, म्हणजे बालकोम वगैरेचा, तो भाडा घेईल, नाही तर जाईल घरी. पण ब्लॉगचं मी इथे एंड करतो.
आणि तुम्हाला मी एंड करायच्या अगोदर दाखवतो आज किती म्हणजे हे झालेलं आहे, आपला फायदा किती झालेला आहे ते दाखवतो. तर उबर वरती बघू शकता 266 रुपये भेटलेले आहेत, रॅपिडोवरती 413 आणि इनड्राईव्ह वरती मी आता एक ट्रिप घेऊन आलो त्याचे 350 रुपये आणि दोन दोन नाही, एक मीटर वरती 26 नाही 2 मीटर वरती 25-25चे भाडे भेटले, म्हणजे 26-26चे ते 50 रुपये पकडा. आणि मी शेअरिंगने घेऊन आलो बाल्कोम पर्यंत, ते मला 60 रुपये भेटले, 20-20 रुपये भेटले कशालीवरनं बाल्कोम पर्यंत, तर ते 60 रुपये. तर अशा प्रकारे आजची कमाई झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, एंटरटेनिंग वाटला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. काही माहिती राहिली असेल, माहिती तर नव्हती आजची काय, म्हणजे आजचा दिवस सकाळपासून आज आतापर्यंत कशी कमाई होईल त्याबद्दलच माहिती होती. तर कसा वाटला व्हिडिओ ते सांगा मला. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओमध्ये, म्हणजे असेच ट्रॅव्हलिंगचे किंवा इन्फॉर्मेटिव्ह किंवा एंटरटेनिंग व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.